जिल्ह्यात सध्या अनेक भागात मुसळधार पाऊस असून उत्तर गडचिरोलीत रस्ते सुरू झाले तरी दक्षिण भागात जे आहेत अजूनही अनेक रस्ते बंद पडलेले आहे। गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक भागात मुसळधार पाऊस आहे। या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन जवळपास 10 दिवसापासून विस्कळीत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी, भामरागड, आल्लापल्ली, सिरोंचा हे जे क्षेत्र आहे यात पुन्हा पूर वाढत असून भामरागड तालुक्यात तिसऱ्यांदा पूर परिस्थिती उद्भवली आणि गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा, पामला गौतम या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आहे आणि जवळपास 4 ते 5 फूट पाणी राष्ट्रीय महामार्गावर वाहत असल्यामुळे मार्ग बंद पडलेला आहे आणि काही घरांमध्येही आज सकाळी 9:30-10 वाजता पुराचे पाणी घरात शिरले आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा भागातही प्राणहिता आणि गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर असल्यामुळे नदीकाठील गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाने सतर्क केलेले आहे आणि सध्या मेडीगट्टा धरणातूनही जवळपास 7 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून सध्या 11 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस अनेक भागात सुरू असून आजही सकाळपासून मुसळधार पावसाने जवळपास 12 तालुक्यातही जोरदार बॅटिंग सुरू आहे। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत असून नागरिक पावसामुळे आता सध्या त्रस्त झालेले आहेत। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।